ब्रह्मलीन परमपूज्य श्री 108 स्वामी मोहनानंद गिरी महाराज यांच्या आशीर्वादानं निमदरी धोंडकरवाडी या ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करणारे हे 18वे वर्ष आहे। या निमित्तानं वारकरी संप्रदायाचे भूषण हरिभक्तपरायण नामदेव महाराज वाळके यांचा हरिकीर्तन संपन्न झालं। या प्रसंगी श्रीराम गुरुकुल शिक्षण संस्था गिरवलीचे सर्व बाल वारकऱ्यांनी कीर्तनाला सुंदर प्रकारे साथ दिली। त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण विकास महाराज हगवणे तसेच अनेक वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। सकाळीच शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सागर धोंडकर यांच्या सौजन्यानं शालेय साहित्य व बॅगचं वाटप करण्यात आलं। त्याचबरोबर गुरुपौर्णिमा उत्सव मंडळ यांच्या वतीने शाळेसाठी साऊंड सिस्टीम भेट देण्यात आली। तसेच धोंडकरवाडीमध्ये भव्य अशी मिरवणूक संपन्न झाली। त्यानंतर सायंकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये हरिभक्तपरायण नामदेव महाराज यांचं सुंदर हरिकीर्तन संपन्न झालं। कीर्तन संपन्न झाल्यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। जगदीश नाना धोंडकर, वसंत बबन यांच्या माध्यमातून अन्नदानाचं सौजन्य संपन्न लाभले। तसेच राजेंद्र शांताराम धोंडकर यांच्याकडून साऊंड सिस्टीम आणि लाइटिंगसाठी सौजन्य देण्यात आलं। त्याचप्रमाणे अनेकांच्या सौजन्यातून गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष चव्हाण, शिवसेना जुन्नर शहर प्रमुख बाबा परदेशी, निमदरी सरपंच सुवर्णा धोंडकर, दादाभाऊ मनसुख, भावेश खिलारी तसेच धोंडकरवाडी आणि पंचक्रोशीतील अनेक मान्यवर उपस्थित होते। सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्येष्ठ व्यक्तिमत्व बारकू धोंडकर यांनी केलं, तर सागर धोंडकर यांनी उपस्थित सर्व भाविकांचे आभार मानले। जी मागणी मांडली ती पूर्ण होईल यात शंका नाही। तुमच्या गुरुपौर्णिमेला हारास्त झालेला असेल, कारण तोपर्यंत तर आता मध्ये कार्यक्रम नाही ना, का सप्ताह वगैरे आहे बरोबर? पुढच्या सप्त्याच्या अगोदरच आपण हा कार्यक्रम करून टाकू। शरणार्थ्यांना मी शब्द देतो, उपस्थित सर्व धोंडकरवाडी आणि वाळके महाराजांवर खरंच प्रेम करणारे हगवणे महाराज असतील, असाच कीर्तन सोहळा आपण विठ्ठलवाडीमध्ये करतो। नारायण महाराजांवर प्रेम करून सगळे महाराज मंडळी येतात, मृदंगमणी येतात आणि तिथला आनंद आज मला परत अनुभवायला भेटला। त्याच्यामुळे आपल्या धोंडकरवाडी ग्रामस्थांचं मला बोलवलं, खूप खूप आभार मानतो। आणि हा कार्यक्रम विशेषतः एक जाणवली भागवत शेठ की प्रत्येक ठिकाणी वयस्कर माणसं कीर्तनाला प्रवचनाला जास्त दिसतात, पण इथं नेमकं उलट आहे। इथं तरुण मंडळींनी पूर्ण कारभार हातात घेतलाय आणि ही वाखाणण्यासारखी गोष्ट आहे। वाखाणण्यासारखी या करता का वाळके महाराज म्हणाले, मी एक तासभर जो जीव काढला तो मला तरी वाटतं ह्या वाडीपुरता तरी सत्कारणी लागेल, ही म्हणजे मला खात्री पडली। सर्व उपस्थितांचे आभार मानतो आणि खरंच वेळ खूप झालाय, आपण हा कार्यक्रम धन्यवाद। रामकृष्ण हरी। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून 18वा गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित असलेले नामदेव महाराज वाळके, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ, विविध क्षेत्रातून आलेले सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी, मी आपलं सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। महाराजांनी या ठिकाणी हरिकीर्तनाच्या माध्यमातून जीवन कसं जगलं पाहिजे आणि जीवनामध्ये नेमकं काय मिळवलं पाहिजे याच्यावरती अत्यंत चांगल्या पद्धतीने महाराजांनी या ठिकाणी दाखले दिलेले आहेत। संतोष शेट्टी सांगितलं की आता म्हणजे खऱ्या अर्थाने ह्या कार्यक्रमाला महाराजांचं ज्यावेळी आपण प्रवचन असेल, कीर्तन असेल ऐकतो, त्याचा उपयोग खऱ्या अर्थाने आताच्या तरुण पिढीला त्याची गरज आहे। आणि अनेक ठिकाणी आपण गेल्यानंतर आपल्याला ज्येष्ठ मंडळी दिसतात महाराज, परंतु इथं तरुणांचा सहभाग मोठा असल्यामुळं एक वेगळा आनंद निश्चितपणे आहे। या ठिकाणी ज्या तरुणांना ज्याची गरज आहे ते तरुण या ठिकाणी उपस्थित आहे, निश्चितपणे त्यांच्या जीवनाचा प्रवास हा चांगला होऊ शकतो। आज आपण पाहतो का आपल्या देशामध्ये विज्ञानाने एवढी मोठी प्रगती केली का नाश्त्याला 10-20 मिनिटं लागतात, तोपर्यंत आपण पाकिस्तानामध्ये 23 मिनिटात हल्ला करून परत आलेलो आहे। एवढं पुढे विज्ञान गेलेलं असताना
परंतु विज्ञान जिथं थांबतं तिथून पुढे अध्यात्माची सुरुवात होते. आणि म्हणून जीवनामध्ये अध्यात्म किती गरजेचं आहे हे महाराजांनी सांगितलं. निश्चितपणे आपण जो कार्यक्रम केला, अत्यंत सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केला. आणि आपण जी काही आपली अडचण या ठिकाणी मांडली, आमचे सहकारी मित्र आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष चव्हाण यांनी तातडीने ती मागणी आपली या ठिकाणी पूर्ण करण्याचा शब्द दिला. आणि त्यांचा शब्द हे वचन आहे. त्यामुळं या ठिकाणी संतोष सारखा एक तरुण नेतृत्व आपल्या तालुक्यामध्ये पुढे येत असताना निश्चितपणे त्यांच्या हातून भविष्यामध्ये चांगली कामं होतील यात कुठली शंका नाही. आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं, जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी आपणा सर्वांना धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, सावरगाव. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.